विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघत आहोत सायन्समधील बायोलॉजी हे चॅप्टर 21,000 प्रश्नसंच, लोकसेवा पब्लिकेशन्सचे आणि वनस्पतीशास्त्र वर्गीकरणासह यावरील आपण प्रश्न बघणार आहोत. एकूण यावरती प्रश्न किती आहेत सांगते तुम्हाला. 62 प्रश्न आहे आणि सर्वात जास्त प्रश्न या टॉपिकवर पडत असतात. त्यामुळे हे टॉपिक व्यवस्थित पद्धतीने करणे खूप गरजेचं असतं. चला तर मग तुमचा एकही मिनिटाचा वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज येतील तर तुम्हाला लगेच ते बघता येतील. त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना हे पुस्तक घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना लगेच तुम्ही शेअर करा. आणि महत्त्वाची सूचना एक गोष्ट सांगते आहे की जिद्दीने अभ्यास करा. जेवढं सांगते आहे तेवढं व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला आणि शॉर्ट्सच्या माध्यमातून मी इतिहासाचे पण महत्त्वाच्या काही व्यक्तिमत्व आहे तर ते मी तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये सांगितलेले आहे. अगदी डिटेल्समध्ये त्यांची माहिती दिलेली आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा ती इन्फॉर्मेशन वाचून घेऊ शकता. प्रत्येक गोष्ट ही पेपरशी रिलेटेड आहे. एकही गोष्ट अशी विनाकारण कुठलीच टाकलेली नाही आहे. प्रत्येक व्यक्तिमत्वावर एक ना एक प्रश्न उतरतोच. त्यामुळे शॉर्ट्ससुद्धा वाचणं आणि बघणं खूप गरजेचं आहे. जसं हिस्ट्रीचं संपेल तसं मग मी बाकीच्या हळूहळू एकेका सब्जेक्टचे सुरू करणार आहे. तर राहिला प्रश्न, हा सायन्स हा सब्जेक्ट पूर्ण कंप्लीट होईल का? तर हो, हा सब्जेक्ट पूर्ण 3 दिवसात कंप्लीट होणार आहे. कारण यावर नेहमी रिपीटेड क्वेश्चन्स असतात. आला तर एखादीच क्वेश्चन हा वेगळा येतो. त्यामुळे सायन्स हा सब्जेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते आहे. कारण ज्या ठिकाणी मी राहते त्या ठिकाणी लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे. कारण थोडाही हवा पाणी आला की लाईट चालली जाते आणि मग आपला व्हिडिओ बनत नाही. त्यामुळे तुमची मी खूप माफी मागते आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. चला, पहिला प्रश्न बघत आहोत. व्यवस्थित पद्धतीने अभ्यासा, व्यवस्थित पद्धतीने करा आणि 1 जूनचा पेपर व्यवस्थित पद्धतीने द्या, जेणेकरून आपला यावेळीचा रिझल्ट यायलाच पाहिजे. कारण आत्ताचं ग्रुप बीचा रिझल्ट लागलेला आहे. त्यामध्ये कितीपर्यंत गेलेले आहेत कट ऑफ आपण बघितलेलेच आहे. तर त्यानुसार आपल्याला ग्रुप सीचा सुद्धा पेपरचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि जिद्द सोडायची नाही आहे. कारण एक्झामच्या आयुष्यामध्ये येत असतात, जात असतात, परंतु आपली जिद्द आणि आपला अभ्यास मात्र आपण नियमितपणे आणि व्यवस्थित करणं खूप गरजेचं असतं. आपण स्वतःलाच विचारायचं की आपण खरंच त्या पद्धतीचा अभ्यास केला होता का आणि आपलं त्यानुसार आउटपुट आपल्याला मिळत आहेत का. ठीक आहे, चला पहिला प्रश्न बघत आहोत. टॅक्झॉनॉमी या संज्ञेचा जनक कोणाला म्हटले जाते? संयुक्त गट मुख्य डिसेंबर 2023चा हा प्रश्न आहे. आणि कोणाला म्हटलं जाते टॅक्झॉनॉमी या संज्ञेचा जनक? एपीडी कॅडोल, फक्त एपीडी कॅडोल यांना म्हटलं जाते. प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत. जोड्या जुळवायच्या आहेत. वनस्पती गट दिलेला आहे आणि त्याचे उदाहरण दिलेले आहेत. तर वनस्पती गट आहे शैवाल. शैवाल कशामध्ये मोडलं जाते? तर शैवाल हे क्लामायडोमोनॉसमध्ये मोडलेलं जाते. ब्रायोफायटा म्हटलं की आपल्या लक्षात येतं फ्युनेरिया हे त्याचं उदाहरण आहे. शैवालचं क्लामायडोमोनॉस हे उदाहरण आहे आणि ब्रायोफायटा हे फ्युनेरियाचं उदाहरण आहे. टेरिडोफायटा म्हटलं की लायकोपोडियम. टेरिडोफायटाचं उदाहरण आहे लायकोपोडियम आहे. आणि अनावृत्त बीजी काय आहे? सायकस. अनावृत्त बीजी आहेत सायकस. टेरिडोफायटाचं परत उदाहरण सांगते. लायकोपोडियम सोबतच सिलॅजिना आणि मार्सेलिया. सिलॅजिना आणि
सिलाजिनेला आणि मार्सेलिया हे उदाहरणसुद्धा विचारले जातात. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. चला, शैवाल गट दिलेला आहे, त्याचे रंगद्रव्य आपल्याला सांगायचे आहे. प्रश्न क्रमांक 3 संयुक्त गट बला विचारलेला हा प्रश्न आहे. तर क्लोरोफायसी म्हणजे क्लोरोफिल ए व बी रंगद्रव्य त्याचा. आणि फिओफायसी म्हणजे काय आहे तर फ्युकोझांथिन. फिओफायसी फ्युकोझांथिन दिसत आहे ना, एक मिनिट. फ्युकोझांथिन. रोडोफायसी फायकोइरिथ्रिन आणि क्रायसोफायसी फायकोक्रायसिन. बघा आता ही गोष्ट लक्षात ठेवण्याकरिता आता बघा फायक्रोकायसिन, क्रायसोफायसी, ठीक आहे. अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला हार्ड जात आहे. खूप कठीण असतात शब्द जे मराठीतून येतात. ज्यांचं मराठीतून ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना हा सब्जेक्ट खूप जास्त कठीण वाटतो, परंतु वारंवार रिव्हिजन केली असता हा सब्जेक्ट अगदी सोपा होऊन जातो. कारण आपण विचार करतो तेवढाही कठीण नाही आहे, ठीक आहे. फक्त नावं त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असं काठिण्य लेवल असं वाटतं आपल्याला, परंतु काहीच कठीण नाही आहे. व्यवस्थित वारंवार रिव्हिजन केली असता हा सुद्धा सब्जेक्ट आपल्याला सोपाच वाटणार आहे. प्रश्न क्रमांक आपण 4 बघणार आहोत. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन हेच माझं मोटिवेशन आहे, कारण आपण कसल्याही पद्धतीची फीज आकारलेली नाही आहे. सगळा डेटा आपण फ्रीमध्ये देत आहोत. त्यामुळे तुमचं एक सबस्क्रिप्शन आणि एक लाईक खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणते विज्ञान विधाने बरोबर आहेत? संयुक्त गट व मुख्यला विचारलेला हा प्रश्न आहे. अ दिले आहे झामिया ऑर्डर सायकेडिल्स मध्ये आहे, पायनस ऑर्डर कोनिफेरल्स मध्ये आहे, टॅक्सस ऑर्डर निटेल्स मध्ये आहे आणि थुजा ऑर्डर टेरिडोस्पर्मेल्स मध्ये आहे. तर पर्याय क्रमांक अ आणि ब हे योग्य आहेत, बरोबर आहे. आणि टॅक्सस आणि थुजाच्या बाबतीत चुकीचे आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 बघत आहोत. अँग्विना टिट्रिसी हा डॅश वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमाटोड आहे. राज्यसेवेला विचारलेला हा प्रश्न होता आणि याचं अचूक उत्तर आहे गहू. टिट्रिसी हा आजार गव्हावर पडत असतो. त्याचं सायंटिफिक नावावरून आपल्याला लक्षात आलं असतं की गहू हेच त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघत आहोत. प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते आहे? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023चा हा प्रश्न आहे. आणि प्रकाश संश्लेषण म्हटलं तर कशाची निर्मिती होते? NADPH व ATP ची निर्मिती करणे. प्रकाश संश्लेषण आधारित कोणती कार्य NADPH व ATP ची निर्मिती करणे. प्रकाश संश्लेषणमध्ये प्रकाशावर आधारित निर्मिती करणे होते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. एक दिलेला आहे लॉबिएटी, लॉमिएसी, पामी, अरेकेसी, कंपोसिटी, क्ल्युसिएसी आणि अम्बेलिफेरी ॲपेएसी. तर पर्याय क्रमांक 3 ही चुकीची जोडी आहे. राज्यसेवा पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8 शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? तर शैवाल कोणत्या वर्गामध्ये येतो? तर क्लोरोफायटा. शैवाल हा कशामध्ये येतो? क्लोरोफायटामध्ये येतो. प्रश्न क्रमांक आपण 9 बघत आहोत. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण? बघा आपल्याला हा प्रश्न माहिती नसला तरी सुद्धा लॉजिकनी याचं उत्तर येऊ शकतं. आपण बघतच आहोत, शेतकऱ्यांची मुलं पण आहोत, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की जास्त पाऊस झाला तर आपल्या शेतातील झाडे हे मृत पावतात, लवकर पिवळे पडतात आणि ते मरून जातात. तर कशामुळे मृत पावतात? तर
काय होतं नेमकं त्यांच्या सोबत, तर त्यांची मुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात. जास्त दलदलीचं ठिकाण झालं तर ते काही असे नाजूक वनस्पती असतात, त्यांची मुळे नाजूक असतात आणि त्यांचे पाण्यामुळे त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचू शकत नाही, त्याच्यामुळे ती पाण्यामुळे वनस्पती मृत होतात. याचं सुद्धा आपण पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे. मुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात, त्याच्यामुळे अतिपाण्यामुळे वनस्पती मृत होतात. प्रश्न क्रमांक 10. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल आणि शैवालमध्ये फरक आहे, त्याच्यामुळे नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे, तर मिक्झोफायसी नावाचा शैवाल हे आपल्याला उपयोगी आहे. प्रश्न क्रमांक 11 बघत आहोत. केरोटीन कशातून काढतात? केरोटीन हा गाजरमधून काढला जातो. कशातून काढतात? गाजरमध्ये केरोटीन नावाचा पदार्थ असतो, तर गाजरमधून काढला जातात. प्रश्न क्रमांक 12. कडुलिंबामध्ये नावाचे कीटकनाशक असते. संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022चा हा प्रश्न आहे आणि त्याचे ऑप्शन दिलेले होते, त्यापैकी अझॅडिरॅक्टिन हे ऑप्शन फक्त बरोबर आहे. अझॅडिरॅक्टिन. कडुलिंबामध्ये काय राहते? अझॅडिरॅक्टिन नावाचे कीटकनाशक असते. प्रश्न क्रमांक 13. फळ उत्पादन न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? तर अकार्यक्षम. तो कार्य करू शकत नाही, त्यामुळे त्या फळ उत्पादन न करणाऱ्या झाडाला आपण अकार्यक्षम असं म्हणतो. फक्त बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14. खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे म्हणजे काय आहे? आता खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे उत्पादनावर काय परिणाम होतो? बघा, जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे, पिकांची वाढ खुंटल्यामुळे, पाण्याच्या पिवळेपणामुळे आणि जमिनीतील क्षाराच्या संचयामुळे काय होते? खारेपणाचं संचयन होते जमिनीमध्ये आणि त्याच्यामुळे काय होते? ते झाडावर तर परिणाम होणारच आहे. बघा ना, जर आपण खारट पाणी पिलं तर थोडं जरी खारट प्रमाण असलं तर त्याचं क्षार आपल्या पोटात जाणार, आपण पिऊ शकणार का ते पाणी? तशाच पद्धतीचं आहे. तर त्या जमिनीच्या क्षाराचा संचय झाला, त्याच्यामुळे झाड जास्त प्रमाणात टिकणार नाही आणि अतिशय मीठ झालं तर खारट असं नेचर असल्यामुळे झाड तिथे टिकणार नाही, क्षाराचं संचयन होतं आणि जमिनीचा त्याच्यामुळे पोत घसरतो, निकृष्ट दर्जा होतो त्या जमिनीचा आणि त्याचा परिणाम कशावर होतो? तर पिकांवर होतो. तर आणि कुठे आहे? फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. आंतरिक कीड म्हणजे काय? आता आंतरिक कीड याचं उदाहरण आपण पहिले पर्याय वाचून घेऊया. एखाद्या महिन्यात वारंवार येणारी, एखाद्या प्रदेशात येणारी आणि एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष असणारी आणि एखाद्या प्रदेशात तीव्र स्वरूपात असणारी. बघा, आंतरिक कीड आपल्या शरीरामध्ये जर आंतरिक कीड वारंवार आपल्याला त्याचा आजार होणार, म्हणजे दातामध्ये बघा, मसल्समध्ये जर कीड लागली तर आपल्याला वर्षानुवर्ष त्याचा त्रास होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला दाढ काढून टाकावं लागते, दात काढून टाकावा लागतो की नंतर आपल्याला याचा त्रास नको व्हायला. तशाच पद्धतीचं आंतरिक कीड म्हणजे काय होते? तर एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी, कायमस्वरूपी राहते, ती जातच नाही आतमधून, मुळांसकट ती मरतच नाही, त्या गोष्टीला आंतरिक कीड असं म्हटलं जाते. एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी. प्रश्न क्रमांक 16 बघत आहोत. ज्या झाडाची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात? तर ज्या झाडाची बी उघडी असते तर तो गट आहे जिम्नोस्पर्म. कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे, जिम्नोस्पर्म. प्रश्न क्रमांक 17 बघत आहोत. खालीलपैकी कोणते संप्रेरके वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते? तर कोणते? अबॅसिसिक ॲसिड. बघा, ॲसिड हा असा घटक आहे की वृद्धत्व निर्माण करणाराच. बघा, झाडाला आपण ॲसिड टाकलं तर ते झाड मरून जातं. याचा विचार करायचा. सायटोकायनिन येऊ शकतं का? इथिलिन येऊ शकतं का? ऑक्झिन येऊ शकतं का? नाही. तर हे इथे लॉजिकने सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह होतो की अबॅसिसिक ॲसिड नावाच्या संप्रेरकामुळे वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते.
तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18. झाडाच्या श्वासोश्वासाच्या क्रेबच्या चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमॅरिक ॲसिडचे रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये होते? फ्युमॅरिक ॲसिडचे डिहायड्रोजिनेशन कोणती आहे? कोणता चक्र आहे? डिहायड्रोजिनेशन. फ्युमॅरिक ॲसिडचे रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये होते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19 बघत आहोत. कोणत्या बुरशीमध्ये जास्त प्रण्य सामान्य वाढीकरिता व विकह निर्मितीसाठी आवश्यक असते? तर ॲस्पॅरजिलस नायझर आहेत ते. प्रश्न क्रमांक 20 बघत आहोत. व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक जीवशास्त्र संबोधन डॅश असे आहे. कंबाईन गटक पूर्व परीक्षेला विचारलेला हा प्रश्न आहे. तर त्याचा अचूक उत्तर आहे अगारिकस बायस्पोरस हे व्हाईट बटन मशरूमचं वैज्ञानिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 21 बघत आहोत. वनस्पती नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली? हे प्रत्येकाला त्याचं उत्तर माहिती आहे. बेंथम व हुकर त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघत आहोत. शैवाल बघा इथे शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? तर थॅलोफायटा गटामध्ये होतो. कोणत्या गटात होतो? तर थॅलोफायटा. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? तर कोणते जैविक खत वापरतात? नीलहरित शैवाल. तर नीलहरित शैवाल त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघत आहोत. सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या राज्यसेवेचा आहे, त्यामुळे प्रश्न मोठा आहे. आपल्याला कॉम्बाईन्सला एकेरी प्रश्न येत असतात. ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे. वरील विधान निम्न निर्देशील संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक वरील विधानांच्या संदर्भाने संयुक्तिक नसलेले कारण ओळखायचे आहे. तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय दिले आहे. फुलांमध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट व अपमार्जन ज्यामध्ये क्रियाशील ऑक्सिजन अपमार्जन करण्याची कार्यक्षमता असते. 2 फुलांमध्ये अँथोसायनिन प्रचूर प्रमाणात असते आणि फुलं आकर्षक असून परागकण प्रक्रियेत सहाय्य करतात. तर फुलं आकर्षक असून मानवी आहारात का बरं? कारण फुल आकर्षक असतात, त्यावर वेगवेगळे किडे असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक जे आहेत ते फुलांवर सुद्धा असतात आणि ते मानवी आहारात वाढल्यामुळे काय होते? कारण ओळखायचं आहे आपल्याला. हे होऊ शकते का? कारण नाही होऊ शकत, त्यामुळे आपण हे पर्याय निवडलेला आहे. फुलं आकर्षक असून परागकण प्रक्रियेत सहाय्य करतात, त्याच्यामुळे आपण आपल्या आहारात वाढवलं आहे का त्याचं प्रमाण नाही. त्याचं ते काय असते तर ज्यामध्ये क्रियाशील ऑक्सिजन अपमार्जन करण्याची त्यांच्यात कार्यक्षमता आहे. अँटीऑक्सिडंट असते. फुलामध्ये अँथोसायनिन प्रचूर प्रमाणात असते. फुलं महत्त्वाची जीवनसत्व व खनिजांचा मिनरल स्रोत आहे, त्याच्यामुळे आपण त्यांचा आहारात यूज केलेला आहे. परंतु परागकण प्रक्रियेत ते सहाय्य करते म्हणून आपण खाणार आहोत का? नाही. अशा पद्धतीने आपण त्यांचे उत्तरं शोधू शकतो. प्रश्न क्रमांक 25. खालील जोड्या जुळवा. योग्य पर्याय निवडायचा आहे. ॲरिस्टॉटल कोण आहे? जीवशास्त्राचा जनक आहे. ॲरिस्टॉटल जीवशास्त्राचा जनक आहे. थिओफ्रास्टस कशाचा आहे? थिओफ्रास्टस वनस्पतीशास्त्राचा जनक आहे. हिप्पोक्रेटस कशाचा आहे? औषधीशास्त्राचा जनक आहे. आणि ग्रेगर जोहान मेंडेल कशाचा आहे? अनुवंशिकशास्त्राचा जनक आहे. ठीक आहे. मेंडेल लॉ आहे, तर अनुवांशिक शास्त्राचा जनक आहेत ते. प्रश्न क्रमांक 26. आवृत्त बीज वनस्पती बीज कशामध्ये विकसित होते? तर आवृत्त म्हटलं की फूल कसं येणार आहे? बीजांडे पुष्पकोश कसं येणार आहे? तर आवृत्त म्हणजे फळ. प्रश्न क्रमांक 27. ब्रायोफायटा डॅश या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात. तर का बरं? कारण ते बिगर वाहिनीयुक्त असतात. टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात कारण ते बिगर वाहिनीयुक्त असतात. बघा, ब्रायोफायटाविषयी थोडीशी माहिती बघून घेऊया. तर ब्रायोफायटा हे
कशात मोडले जाते तर अबीजपात्री अपुष्प वनस्पतीचं ते एक टाईप आहे ब्रायोफायटा. आणि ब्रायोफायटा काय असते तर बहुपेशीय वनस्पती आहेत, ते बहुपेशीय वनस्पती आहेत. ब्रायोफायटा वनस्पतीला वनस्पतीतील उभयचर म्हणतात आणि ही काय आहे असहवयनी वनस्पतीचा गट आहे, कारण यात जलवाहिन्या व रसवाहिन्या नसतात. ब्रायोफायटामध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नसतात. आणि टेरिडोफायटा हे सुद्धा अबीजपात्री अपुष्प वनस्पतीचा टाईप आहे. आणि टेरिडोफायटा मध्ये काय होते तर याचं शरीर बहुपेशीय असते. ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा दोन्हीमध्ये बहुपेशीय असतात. आणि टेरिडोफायटा वनस्पतीत सपुष्प संवहनी संस्था असते, म्हणजे त्यांच्यात जलवाहिन्या व रसवाहिन्या असतात आणि ब्रायोफायटामध्ये नसतात. तर टेरिडोफायटामध्ये संवहनी वनस्पतीचा सर्वात मोठा विभाग आहे. ठीक आहे, टेरिडोफायटा हे त्याचं दोघांचं आपण थोडी माहिती बघितली. तर ब्रायोफायटामध्ये बिगर वाहिनीयुक्त आणि टेरिडोफायटा म्हणजे वाहिनीयुक्त. ठीक आहे, याच्यानंतर आला तर प्रश्न चुकता कामा नये. प्रश्न क्रमांक 28 बघत आहोत. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली तर बेंथम आणि हुकर यांनी मांडली. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते शेवाळ अगार नावाच्या पदार्थाचे व्यावसायिक उत्पादन करिता वापरतात तर लाल शेवाळ हे अगार नावाच्या पदार्थाचे व्यावसायिक उत्पादन करिता वापरतात. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणता कटायन वनस्पतीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळतो तर K+ नावाचा कटायन सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. प्रश्न क्रमांक 31 वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पाडतात तर गुणसूत्रांची संख्या सुद्धा, गुणसूत्राचे बाह्यरूप, गुणसूत्राचा आकार आणि गुणसूत्राचे विचलन. तर चारही पर्याय क्रमांक बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 4 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघत आहोत. सर J.C. बोस भारतीय वैज्ञानिक यांच्यानुसार कॉर्टिकल थराच्या आतील जिवंत पेशीमुळे असेंट ऑफ सॅप डॅश या क्रियेमुळे घडते तर पल्सेटरी क्रियेमुळे घडते. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 दोन नावे बायनोमियल देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचवली तर कॅरोलस लिनायस यांनी बायनोमियल देण्याची वर्गीकरण पद्धती कॅरोलस लिनायस यांनी सुचवलेली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये सहवयनी संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात. तर आत्ताच आपण बघितलं टेरिडोफायटामध्ये त्याच्यामध्ये सहवयनी संस्था असते परंतु त्याच्यामध्ये बीज निर्मिती नसते. त्याच्यामध्ये बीज नसते टेरिडोफायटामध्ये. प्रश्न क्रमांक 35 बघतात. अमरवेल ही डॅश वनस्पती आहे तर काय आहे अमरवेल ही खोडावर वाढणारे परजीवी आहे. प्रश्न क्रमांक 36 आवृत्तबीजे वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती कोणती आहे तर वोल्फिया ही आहे. प्रश्न क्रमांक 37 वनस्पती पेशी तर रायबोझोम्स या ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया करते तर कधी रायबोझोम्स रायबोझोम्स हे प्रथिन या ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते. प्रश्न क्रमांक 38 नेचे या गटात येतात. नेचे कोणत्या गटात येतात तर टेरिडोफायटा या गटामध्ये येतात. कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 39 आयक्लर 1813 प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे तर क्लास हिपिटिसी आणि मसाय या विभागात आहे. ब्रायोफायटा विभाग आयक्लर 1813 प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे तर क्लास हिपिटिसी आणि मसाय. प्रश्न क्रमांक 40 वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद येथे भरली. त्यावेळी हा प्रश्न विचारला होता. प्रत्येकाला याचं उत्तर येणं गरजेचं नव्हतं परंतु याचं अचूक उत्तर आहे पॅरिस 1867. आणि आता आला तर हा प्रश्न चुकता कामा नये 1867. प्रश्न क्रमांक 41 बघत आहोत. आजकाल दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या ऐवजी कांचनाची पाने. आत्ताच हा प्रश्न लेटेस्टमध्ये विचारला गेला होता राज्य
राज्यसेवेला परत बघा MPSC प्री 2016चा प्रश्न होता तो आपट्याच्या पानांचे आणि राज्यसेवेला परत विचारला होता. कारण आकाराने लहान असतात, स्पर्शास वृक्ष असतात, त्याचं दोन्ही सुद्धा बरोबर विधान योग्य नाही आहे, कारण काही त्याचं मिनिंगच नाही जुळत. प्रश्न क्रमांक 42 इसबगोल जे की पोटाच्या विकारावर वापरले जाते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते, तर प्लॅन्टॅगो ओव्हॅटा नावाच्या वनस्पतीपासून ते प्राप्त केले जाते. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो, तर लायकेन्स त्याचं अचूक उत्तर आहे. लायकेन्स हा ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 44 ही वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते आणि तिची तृणधान्याच्या पिकाबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात. तर कोणतं, सेसबानिया कॅबॅनिया धेंचा म्हणतात. ही वनस्पती हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते. ठीक आहे, हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते. प्रश्न क्रमांक 45 पुरातन काळापासून वनस्पती आजार बरे करण्यास व आरोग्य सुदृढीस वापरली गेली आहेत. आपल्या उपचार पद्धतीतील अर्ध्यापेक्षा अधिक औषधे वनस्पतीजन्य आहेत. बरोबर. भारतीय औषधी वनस्पतीच्या शब्दावलीत 3000 वनस्पती आहेत. वनस्पतीचा कोणता भाग सर्वात अधिक औषधीयुक्त, मुळं वापरतात. सर्वात जास्त भाग औषधीयुक्त म्हणून वापरला जातो तो मुळं. साल, पाने आणि बिया सुद्धा वापरले जातात, परंतु आपण काढा वगैरे बनवतो, कशापासून बनवतो, तर त्यांच्या मुळांपासून बनवतो. तर मुळं हे सर्वात जास्त अधिक औषधीयुक्त म्हणून वापरला जातो. प्रश्न क्रमांक 46 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फुले सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतशीलतेचे प्रतीक मानले जाते, तर अनियमित प्रकारचे फुले. सपुष्प वनस्पती, अनियमित प्रकारचे फूल, एकाटे फूल, नियमित प्रकारचे, द्विलिंगी प्रकारचे नाही, तर अनियमित प्रकारचे फुले त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 बघत आहोत. 47 पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे, STIला विचारलेला प्रश्न होता 2014चा. दिलाय सॅनोफायटा शेवाळ वर्गास निळे हिरवे शेवाळ असे संबोधले जाते. ब्रॅक्टोस्परम शेवाळ नत्र स्थिरीकरण करते. तर फक्त पर्याय अ बरोबर आहे. आपण शेवाळाचे वर्गीकरण निळे हिरवे शेवाळ कोणत्या त्या शेवाळ संबंधित आपण थोडीफार माहिती जाणून घेऊया. बघा शेवाळ या वनस्पतीला रंगानुसार त्याचे वर्गीकरण केलेले आहे. तर क्लोरोफायसी नावातच आहे. क्लोरो म्हणजे ग्रीन, तर हरित शैवाल म्हणून त्याचं संबोधन केलं जाते. सायनोमध्ये काय राहते की ब्ल्यू ग्रीन अलगाय, निळे हिरवे आणि निळा आणि हिरवा शैवाळ. सायनो निळा आणि हिरवा शैवाळ. आणि फिओफायसी तपकिरी शैवाळ, ब्राऊन अलगाय त्याला म्हटलं जाते. झॅन्थोफायसी पिवळे, झॅन्थो म्हटलं की येल्लो ग्रीन अलगाय, पिवळे हिरवे शैवाळ. आणि रोडोफायसी रेड लक्षातच येते, लाल शैवाळ. अशा पद्धतीने शैवाळला वनस्पतीचे रंगानुसार संबोधन देण्यात आलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 48 बघत आणि 47चं अचूक उत्तर काय आहे, फक्त योग्य. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 48 बघत आहोत. स्ट्रॉबेरी हे प्रकारचे फळ आहे. कशाचे फळ? ॲग्रिगेट प्रकारचे फळ आहे. प्रश्न क्रमांक 49. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली, तर बेंथम आणि हुकर यांनी. चारदा रिपीट झालेला हा प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 50. वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता, तर स्पीशीज हा पायाभूत घटक आहे. प्रश्न क्रमांक 51 बघत आहोत. वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पतीशास्त्राने केली, तर द्विनाम पद्धती कार्ल लिनायस या शास्त्रज्ञाने केली आहे. आणि प्रश्न क्रमांक 52 बघत आहात. कोणते निळे हिरवे शेवाळ, आताच आपण बघितलं निळा आणि हिरवा शेवाळ, तर त्यांना काय म्हणतात आपण,
सायनोफायटामध्ये ते मोडले जातात. सायनोफायटा असे त्यांना म्हटलं जाते. निळ्या आणि हिरव्या शेवाळाला वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भातशेतीची सुपीकता वाढते. तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? नॉस्टॉक. नॉस्टॉक हे त्याचं अचूक उत्तर आहे. नॉस्टॉक हा नीलहरित शैवाल भात शेतीत आढळतो. तो पण नत्र स्थिरीकरण करतो आणि नत्र स्थिरीकरण झाल्यामुळे भात शेतीची सुपीकता वाढते. ठीक आहे. नॉस्टॉक नत्र वायूचे स्थिरीकरण करणारा काय आहे? नॉस्टॉक. प्रश्न क्रमांक 53. टॅक्झॉनॉमी हा शब्द कोणी दिला? डिकॅन्डोल. डिकॅन्डोलनी दिला टॅक्झॉनॉमी. प्रश्न क्रमांक 54. ड्रॉसेरा. ड्रॉसेरा वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे? तर ड्रॉसेरा हे कीटकभक्षी आहे. तर ही कीटकभक्षी वनस्पती आहे. परपोषीय वनस्पती आहे. त्याला हेट्रोट्रोपिक प्लांट्स म्हणतात. आणि परपोषी वनस्पतीमध्ये काय होते? हरितद्रव्य नसते. आणि त्याचं काय आहे उदाहरण? बांडगुळ, अमरवेल. अमरवेल आपल्याला माहितीच आहे की ते परपोषी वनस्पती आहे. ती वेगवेगळ्या झाडांवर वाढते ती. आणि अमरवेल पूर्णपणे आश्रयित वनस्पतीवर अवलंबून असते, म्हणून तिला संपूर्ण परजीवी वनस्पती म्हणतात. ठीक आहे. आणि कीटकभक्षी वनस्पती त्याचं परत एक टाईप आहे. त्यांना काय म्हणतात? इन्सेक्टिव्होरस प्लांट म्हणतात. आणि कीटकभक्षी वनस्पतीमध्ये काय होते? नायट्रोजनचा अभाव असतो, म्हणून तो कीटकभक्ष मिळवण्याचा प्रयत्न करतो. नायट्रोजनचा त्यांच्यामध्ये कमतरता असते आणि ते जमिनीवर पाण्यात वाढतात. त्या वनस्पती जमिनीवर आणि पाण्यात वाढतात. ड्रॉसेरा बर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीची रचना एखाद्या फुलासारखी आहे. ते असं आपल्याला जणू काही असं वाटतं की ते फुलच आहे की काय. तर आणि फूल असल्यामुळे त्याच्यावर कीटक आकर्षित होतात आणि आकर्षित झाले की ते लगेच असं त्यांचं तोंड बंद करतात, त्या फुलांचं पाकळ्या बंद करतात आणि ते कीटकभक्षण करतात. वनस्पतीवर आणि ड्रॉसेरा बर्मानी पाण्यामध्ये न वाढतात, ती काय जमिनीवर वाढते आणि त्याची पाने आकर्षक असतात, गुलाबी आणि लाल रंगाची असतात. त्यांच्या करांडावर बारीक केसतंतू असतात. असे बारीक बारीक त्यांच्यावर केसतंतू असतात आणि त्यावर कीटकांना आकर्षणारे चिकट द्रव्याचे बिंदू असतात, ज्याने की कीटक त्याच्यावर गेल्या चिपकून राहतील आणि ते बाहेर निघूच शकणार नाही. आणि त्यांचे ते आकर्षक गुलाबी लाल रंगाची जे पानं असतात ना, ते क्लोज होऊन जातात मग त्यानंतर. आणि त्या वनस्पतीचा शोध कोणी लावला? तर श्रीलंकेतील बर्मानी यांनी लावला, म्हणून त्याला नाव बर्मानी असे म्हटले आहे. ठीक आहे. बर्मानी असे म्हटलेले आहेत. आणि असं त्याचं संपूर्ण डिस्क्रिप्शन होतं. प्रश्न क्रमांक 54. ड्रॉसेराबद्दल कीटकभक्षी वनस्पती आहे, यानंतर विसरायचं नाही. प्रश्न क्रमांक 55 बघत आहोत. डॅश ही औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे. तर कोणती? मॉर्फिन. कुठलीही वनस्पती? मॉर्फिन ही वनस्पती काय आहे? औषधद्रव्य वनस्पती आहे मॉर्फिन. प्रश्न क्रमांक 56. वनस्पती शास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून बास्ट फायबर्स मिळतात. प्रत्यक्षात हे वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात असतात? तर रसवाहिन्या बास्ट फायबर्स मिळतात. प्रश्न क्रमांक 57. हायड्रोफाईट हा डॅश आहे. काय? तर हायड्रोफाईट, हायड्रो म्हटलं की पाणी, पाण्यातील वनस्पती. हायड्रोफाईट हा पाण्यातील वनस्पतीचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी कोणता बांबू आहे? बांबू डेंड्रोकॅलॅमस स्ट्रिक्टस हा बांबू आहे. प्रश्न क्रमांक 59. पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय? पाण्यामध्ये स्पायरोगायरा. प्रश्न क्रमांक 60. मुळा, गाजर, बीट या वनस्पती आहेत कोणत्या? द्विवार्षिक. दोनदा येतं नाही असं पीक. आता तर बारमाही पण याचं पीक घेतलं जाते, पण त्यावेळी द्विवार्षिक म्हणून वनस्पती म्हणून मुळा, गाजर, बीट ह्या ओळखलं जाते. प्रश्न क्रमांक 61. सूर्यफूल ही द्विबीजपात्री वनस्पती आहे.
द्विबीजपत्री वनस्पती आहे. आणि 62 खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफाइटा या सवयनी वनस्पती वर्गात येत नाही? फिलिसिनी, मुसी, लायकोपोडियम आणि इक्सिटेनी. तर मुसी त्याचं उदाहरण होतं. टेरिडोफाइटामध्ये मुसी येतं का? नाही. बाकीचे उदाहरण हे लायकोपोडियम, फिलिसिनी, इक्सिटेनी हे त्याचं कोणत्या वर्गाचं उदाहरण दिलेलं आहे? टेरिडोफाइटाचं. मुसी हे कशाचं? ब्रायोफाइटा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण संपूर्ण वनस्पतीशास्त्र या टॉपिकवर संपूर्ण प्रश्न बघितलेले आहेत. त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.